स्वामीचे नामस्मरण चालू आहे ना तर चालूच राहून द्या. बंद पडून देऊ नका. सुख असो अथवा दुःख स्वामीचे नामस्मरण व्हायलाच पाहिजे. कारण त्याशिवाय आपल्या जीवनामध्ये खरी दिशा मिळत नाही. त्याशिवाय आपल्या अस्तित्वाला काही अर्थच नाही. जीवनाच्या वाटेवरती अनेकदा अडथळे येतात. मन कधी निराश होतं, कधी कंटाळा येतो, तर कधी वाटतं जाऊ दे कशाला करायचं नामस्मरण. संकट आले की आपण मनोमन स्वामी चरणी शरण जातो. डोळ्यात अश्रू येतात, मन व्याकुळ होतं. पण जेव्हा परिस्थिती अनुकूल असते तेव्हा आपल्याला त्याच भक्तिभावाने स्वामीचे स्मरण करत राहायला हवं. कधी कधी असे वाटते की एवढे दिवस झाले स्वामीचे आपल्याला काहीच अनुभव दिले नाहीत, मग का करायचं नामस्मरण. स्वामी आपल्या प्रत्येक श्वासात आहेत, प्रत्येक अश्रूत आहेत, आपल्या मनाच्या प्रत्येक भावनेत आहेत. तो त्याची अनुभूती यायला आपल्याला स्वयं आणि सातत्य लागतं. प्रेमाने, श्रद्धेने आणि एकाग्रतेने नामस्मरण केलं की त्याची गोडी लागते. मग तोच आपल्या जीवनाचा श्वास बनतो. म्हणूनच मित्रांनो, स्वामीचे नामस्मरण एकही क्षण विसरू नका. कोणतेही विचार मनामध्ये आलात तरी स्वामींचे नाव घेत राहा. सुखात असेल तर स्वामींना विसरू नका. दुःखात असेल तर अजून त्याच्याकडे झुकत जा. कारण स्वामी नाव हे म्हणजे आधार. स्वामी नाव म्हणजे आपल्या जीवनाला खरा सामर्थ्य. श्री स्वामी समर्थ.